गोदी मीडिया शिक्षकांबद्दल म्हणाले, दीड कवडीचे शिक्षक. आजकाल लोकांना आणि राजकारणाला ज्ञान द्यायला लागलेत. गोदी मीडियाच्या या वक्तव्यावरती देखील सरकार शांतच. त्याचं झालं असं की अनेक शिक्षकांनी जे नीटचे पेपर लीक झालेत त्या विरोधात आवाज उठवला, विद्यार्थ्यांच्या बाजूने समर्थन केलं, सरकारला जाब विचारले. पण गोदी मीडियाने काय केलं? त्या शिक्षकांना बदनाम केलं, त्या शिक्षकांना नावं ठेवले. नेमकं हे प्रकरण काय, नेमकं झालं काय? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती एक नाव प्रचंड चर्चेत आहे. ते नाव म्हणजे ज्येष्ठ टीव्ही पत्रकार असलेल्या आजतकच्या अँकर अंजना कश्यप यांचं. आजतक हा न्यूज चॅनल आपल्यातील बऱ्याचशा लोकांनी पाहिला असेल. त्याच न्यूज चॅनलला अंजना कश्यप अँकरिंग करतात. त्या टीव्हीवरील चर्चेमुळे किंवा राजकीय मुलाखतीमुळे नेहमी चर्चेत असतात. पण यावेळी कारण वेगळं आहे. यावेळी कारण असं आहे, त्यांनी शिक्षकांबद्दल केलेले वक्तव्य. त्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरती असा वाद पेटला. सोशल मीडियावरती प्रसिद्ध असलेल्या शिक्षकांनी अंजना कश्यप यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली. आता नेमकं काय झालं होतं ते जरा लक्ष देऊन ऐका. या संपूर्ण वादाची सुरुवात झाली एका टीव्ही चर्चेदरम्यान. देशामधील शिक्षण व्यवस्था कशी झाली आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. नीटचे पेपर लीक होणं, कोचिंग क्लास आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती चर्चा सुरू होती. त्यावेळेस अंजना कश्यप यांनी यूट्यूबवरती शिकवणाऱ्या काही शिक्षकांवरती टीका केली. अंजना कश्यप म्हणाले, यूट्यूबवरती काही शिक्षक हे लोकप्रिय झाले, त्यांना दीड कवडीची अक्कल नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती ते भाष्य करतायत. शिक्षकांबद्दल हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावरती चांगलीच प्रतिक्रिया उमटू लागली. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आज यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांना स्पर्धा परीक्षेचं ज्ञान मिळतं. गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये यूट्यूब हा शिक्षकांचा मोठा मंच बनला आहे. याच्यामध्ये आपण अनेक जणांची नावं ऐकली असतील, जसं की खान सर असो, आपल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल कांगणे सर असो, अंकित अवस्थी, अभिनव सर, अशा अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून शिकवतात. तर मूळ कारण म्हणजे बरेचसे विद्यार्थी घरातील आर्थिक अडचणीमुळे महागड्या कोचिंग क्लास लावू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब हा शिक्षणाचा मोठा माध्यम बनला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय म्हणजे खान सर. हे तर विद्यार्थ्यांकडून अगदी कमी फी घेतात. कमी फीमध्ये लाखो विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि हेच यूट्यूबवरील शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मैदानात उतरतात. म्हणजे ज्यावेळेस नीट पेपर लीक होतात किंवा इतर परीक्षांचे पेपर लीक होतात, तेव्हा हेच शिक्षक आवाज उठवतात. आणि या शिक्षकांबद्दल आज तकची टीव्ही अँकर असलेली अंजना कश्यप म्हणते, दीड कवडीचे शिक्षक आज आता आम्हाला ज्ञान शिकवायला लागलेत. यामध्ये सर्वात अधिक चर्चेत राहिले ते खान सर. कारण की सोशल मीडियावरती त्यांच्या जुन्या आणि नव्या व्हिडिओचे अनेक क्लिप्स व्हायरल होऊ लागले. खान सरच्या विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे अंजना कश्यप यांना सांगितलं, खान सर तर एकदम कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात आणि तुम्ही काय करतात? तुम्ही फक्त गोदी मीडिया आहेत. गोदी मीडियाच्या बातम्या चालवतात. विद्यार्थ्यांचे कधी प्रश्न मांडत नाही, विद्यार्थ्यांबद्दल कधी बोलत नाही, सरकारला जाब विचारत नाही. गोदी मीडियाच्या बातम्या चालवायच्या आणि त्यांचेच गुणगान गायचे. आता हा विषय फक्त एका वक्तव्याचा नाही, कारण की आज यूट्यूबवरती कितीतरी शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना शिकवतात अगदी कमी पैशामध्ये. मग अशा वेळी जर एखादी गोदी मीडियाची अँकर त्या शिक्षकांना दीड कवडीचा शिक्षक म्हणत असेल, अक्कल नसलेला शिक्षक म्हणत असेल, तर मग शिक्षकांना राग येणार नाही का? अंजना कश्यप काय बातम्या सांगतायत फक्त गोदी मीडियाच्या? हा वाद इतका वाढू लागला की सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या पोस्ट दिसू लागल्या. पोस्टमध्ये टीव्ही अँकर असलेल्या अंजना कश्यप यांना सुनावलं, तुम्ही गोदी मीडिया आहात, तुम्हाला दुसरं काहीच येत नाही, तुम्ही फक्त त्यांचीच लाल करत बसणार. अंजना कश्यप म्हणते, यूट्यूबवरील काही शिक्षक विद्यार्थ्यांचा फायदा घेऊन त्याचा व्यवसाय करत आहेत. शिक्षणाचा एक प्रकारे व्यवसाय बनवत आहेत आणि त्या माध्यमातून लाखो रुपये उकळतात. पण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे ना, आणि सर्वजण पाहताय ना, खान सर किती पैसे घेतात, अभिनव सर किती पैसे घेत आहेत, विठ्ठल कांगणे सर किती पैसे घेत आहेत. इथे अनेक लोकांनी झापलं, प्रश्न विचारले. जर तुम्हाला यूट्यूबवरच्या शिक्षकांचा प्रॉब्लेम आहे, जर ते शिक्षक विद्यार्थ्याच्या बाजूने उभा राहत आहेत, विद्यार्थ्यांसाठी मैदानात उतरत आहेत, मग गोदी मीडिया शांत काय? गोदी मीडिया विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कधी बोलणार? विद्यार्थी मेल्यावरती, विद्यार्थी गेल्यावरती? किती विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलंय, किती विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले, किती पालकांचे पैसे गेले, या विषयावरती मात्र गोदी मीडिया एकही शब्द बोलत नाही का? आज देशामध्ये लाखो विद्यार्थी म्हणतात, शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कारण की त्यांच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. पण याच्यावरती गोदी मीडियाची टीव्ही अँकर अंजना कश्यप काहीच बोलत नाही. आता आपणच सांगा, गोदी मीडिया जे करतात ते योग्य आहे का यूट्यूबवरील शिक्षक जे करतात ते योग्य आहे?
विद्यार्थ्यांसाठी मैदानात कोण उतरतंय, विद्यार्थ्यांची बाजू कोण मांडतंय, हे सर्व पाहून आपलं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.